माणसाला अज्ञानापोटी गैरसमज होतो. असं वाटतं मी एखाद्या मंदिराला राहुलाला काही देणगी दिली म्हणजे आता देवावरच उपकार झाला. आणि काही माणसं तर इतकं मानतात जर नाव नाही टाकलं तर त्या कमिटी बरोबर भांडायला येतात. आता इथे बरेच जुने जाणते सत्ता कमिटीची मंडळी बसले. आमचे आर्यन पाटील, अनंतभाऊ, हे अनंता महाराज आहेत, तिथे बरेच जुनी मंडळी. ह्या अनुभव आपल्याला आलेले असतात. त्याला असं वाटतं की माझं नाव का नाही. तसं म्हणजे आपण नाव घेऊन आलेलोच नाहीये इथे, त्याच्यामुळे नावात फार पडू नये. नावात काय असतं म्हणतात, उपजली या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ते ठेविले नावेशी उदय होते. मायबाप आपल्यावरती सर्वांवरती ईश्वराचं ऋण आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ईश्वराला भजावं असं सांगितलं. मग ते ध्यानातून, भजनातून, विविध व्रत उपासनेतून, आपल्या कर्मातून. कर्मे येशू भजावा, फार गोड वाक्य आहे, शास्त्रवचन. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा, तो शालागी. स्तोत्र म्हणावी, आपण भगवंताचा अभिषेक करावा, पंचोपचार किंवा षोडशोपचार आहे त्याचं पूजन करावं. पण या सर्वांना नाही वेळ मिळाला तर निदान जे कर्म आपण रोज करतो, जे काम करतो, त्या कर्माबाई नावाचे एक संत होऊन गेला ना पंढरीमध्ये. झाडलोट केली तरी त्या पांडुरंग अर्पण म्हणायचे. आणि पुढे पुढे असं झालं की पांडुरंग अर्पण म्हटल्यामुळे तो केर जो होता ना तो पांडुरंगाच्या मंदिरात येऊन पडायचा. आता आपल्याला विज्ञान विभागामध्ये ही गोष्ट बुद्धीला न पटणारी वाटेल, पण त्यांनी तो साध्य केलेला, कर्मातून साध्य केलेला भक्तियोग होता, तो अधिकार होता. आणि म्हणून ईश्वराला भजावं, त्याचं ऋण आहे, त्याला पूजावं, त्याचं स्मरण करावं. त्यानं सर्व काही आम्हाला दिलंय. तुकोबाराय म्हणले, चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलविते हरी, देखवी ऐकवी एक नारायण. आणि निदान हा विचार करून तरी तयाचे भजन, शक्ती आमच्या पाठीशी उभी आहे. तो चालवतोय, बोलवतोय. तयाचे भजन, त्याचं ऋण आहे. दुसरं वेदशास्त्रांचं आमच्यावरती ऋण आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी, मागोने आली रीत सिद्ध ओळीची तैसी, प्रतिभा आ तरले तरतिगा आणि कही विश्वासी विठाला. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द हे धन, तुकोबारांनी म्हटलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. ज्ञानोबारांनी शब्द ब्रह्म म्हटलं. शब्द ब्रह्म गणेशाचं जे त्यांनी चित्र आपल्या पुढे ज्ञानेश्वरीच्या उपक्रमामध्ये उभं केलं, तिथे शब्दाला ब्रह्म म्हटलं. आणि शब्द ब्रह्म आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओम हे ईश्वरीय स्वरूपाचं वाचक आहे.
अकार उकार मकार करीती हा विचार असा पद्धती. शब्द हा ब्रह्म आहे, शब्द हे धन आहे. शब्दांचे आणि या शब्दांच्या द्वारा ग्रंथांचे आमच्यावरती थोर उपकार आहे. ग्रंथ नसते तर मानवाला मानव म्हणून जगण्याची प्रेरणा कुठून मिळाली असते. मानवाला बुद्धी दिली देवाने, पण त्या बुद्धीला चालना नको का? दिव्यामध्ये तेल आहे, वाती आहे, परंतु त्या दिव्याला प्रज्वलित करण्यासाठी काहीतरी व्यवस्था नको का? मग ती आगपेटी असेल, अलीकडचा आधुनिक लायटर असेल, जुन्या काळातली चकमक असेल, पण काहीतरी आवश्यक आहे ना, त्याला प्रज्वलित तर केलं पाहिजे. म्हणून ज्ञान आम्हाला बाहेरून दिलं जात नाही, आमच्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञान हे आमचं स्वरूप आहे, सुख हे आमचं स्वरूप आहे, सत्य हे आमचं स्वरूप आहे. कारण ईश्वर आणि आत्मा, परमात्मा आणि आत्मा हे अभिन्न आहे. वेदांतामध्ये सांगितलं जातं अंशीचे गुणधर्म हे अंशामध्ये येतात. सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, आम्ही वेगळे कसे? अजरामर असलेला परमात्मा आहे. तुकोबारामले अमर तू खरा कैसा नव्हे मी दातार, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. देवा तुझं माझं नाही भेद, सहज केला असे विनोद. किती अभंग आणि किती प्रमाण आहे. जीव आणि ईश्वराचा अभेद दाखवणार, यालाच अद्वैत तत्वज्ञान. आणि म्हणून ज्ञान हे आम्हाला बाहेरून आणावं लागत नाही, फक्त ते ज्ञान उजळावं लागतं. जसा एखादा आरसा आहे, जुना आरसा आहे, आणि त्या आरशामध्ये प्रतिमा दिसेनाशी झाली, तो आरसा थोडासा डागाळला, मळला, त्या आरशाला काही विशिष्ट पद्धतीनं घर्षण करण्याच्या प्रक्रिया आहे. आणि तो घर्षण केला की पुन्हा त्या काचेमध्ये छान प्रतिबिंब दिसू लागतं. तो पुसून घेतला, छान प्रतिबिंब दिसतं. तसं आमचं आत्मस्वरूप हेच परमात्मा स्वरूप आहे, फक्त त्याला उजाळा द्यावा लागतो. आणि त्यासाठी ज्ञानाची गरज आहे, ग्रंथांची गरज आहे. आणि म्हणून ग्रंथांना आई म्हटलेलं आहे. नाही श्रुती परवती माऊली. कारण आई काय करते? आई अहितापासून आम्हाला हिताच्या मार्गाला नेते. ग्रंथ तेच करतात, पण अहितापासून काढीती हित देवो निवाढती. नाही श्रुती परवती माऊली. स्वामी विवेकानंदांना किती अभिमान वाटायचा ज्या ज्या वेळेला ते इतर देशांमध्ये जायचे. विशेष करून त्यांनी युरोप, अमेरिका या प्रगत भागामध्ये जाऊन भारतीय उपनिषद, भारतीय प्रश्नांतरी संपूर्ण श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद हे जे भारतीय तत्वज्ञानाचे मूळ ग्रंथ आहेत, या ग्रंथाचं निरूपण जागतिक लेवलवर, जागतिक व्यासपीठावरून, जागतिक भाषेतून त्यांनी केलं. जगाला समजेल म्हणजे या भाषेत आणि तितक्याच प्रभावानं मायबाबो नुसती भाषा बोलता येऊन ज्ञान संक्रमित करता येत नाही. त्यासाठी काहीतरी साधनेची, तपश्चर्येची शक्ती ही असावी लागते. नुसती भाषा बोलता येईल. पोलीस अधिकारी म्हणत असतो की अमुक असं करा, त्याच्या शब्दाला वजन आहे, कारण त्यानं अभ्यास केलाय, तो त्या अधिकार पदावर अधिकृत काम करतोय, म्हणून त्याच्या वाक्याला किंमत आहे. त्यानं जर सांगितलं की हा रस्ता आज बंद, बंद. दुसऱ्याने एकानं समजा काय केलं, पोलिसाचा वेश घातला. काही बहुरूपी सुद्धा वेगवेगळे वेश घालतात. सध्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये खरे साधू तिथपर्यंत मीडिया पोहोचतच नाही. खरे साधू खूप आहे तिथे, जे तपस्वी आहे, त्यागी आहे, ज्ञानी आहे आणि महात्मे आहेत. मीडियाला हे कळायला अजून 100 जन्म घ्यावे लागतील परमार्थातले खरे लोक कळायला. आणि म्हणून सखोबाराय म्हणाले, काय भुलला शिवरली आत्मा, काय भुलला शिवरली आत्मा, भुलला शिवरली आत्मा.